रामकृष्ण हरी. आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजची कहाणी आहे बलिप्रतिपदा कहाणी. प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवतांना कैदेत टाकले. मग विष्णूने वामन अवतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे 3 पावले मावतील एवढ्या जमिनीची याचना केली. बळीने त्रिपाद भूमी वामनाला दिली. वामनाने 2 पावलातच पृथ्वी व स्वर्ग व्यापला. 3रे पाऊल कुठे ठेवू असं विचारताच बळीने आपले मस्तक नमवून त्यावर 3रे पाऊल ठेव असं वामनाला सांगितले. वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपले. सर्वांबरोबर लक्ष्मीचीही सुटका झाली व सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले. हे सर्व अश्विन वैद्य त्रयोदशी ते अमावस्या या 3 दिवसात घडले. लक्ष्मीची सुटका झाल्यानंतर ती कायम प्रसन्न असावी म्हणून तिची पूजा करण्याचा प्रघात सुरू झाला. वामनाने जेव्हा 3रं पाऊल बळीराजांच्या डोक्यावर ठेवलं तेव्हा त्याने बळीराजाला पाताळात लोटण्यापूर्वी वर दिला की तुझी आठवण कायम राहावी म्हणून कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी लोक तुझ्या नावाने आनंदोत्सव साजरा करतील. कृष्णाने बळीराजास असा आशीर्वाद दिल्यानंतर दिवाळीला जोडून बलिप्रतिपदा साजरा करण्याचा प्रघात पडला. रामकृष्ण हरी.